myself गुलाब ठोंबरे अँड वेलकम टू द चॅनल एडिऑन टिप्स. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द प्रोटोझोन्स. ओके, प्रोटोझोन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं युग्लेनट्स आणि स्लाइम मोड्स. ओके, आय होप की ते तुम्हाला एकदम परफेक्ट असं डोक्यात सेट झालं असेल. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द प्रोटोझोन्स. प्रोटोझोन्स कसे असतात तर एकतर हेटेरोट्रॉप्स अँड लिव्ह ॲज प्रिडेटर्स ऑर पॅरासाइट्स. ओके, प्रोटोझोन्स. ओके, प्रोटोझोन्स कसे असतात हेटेरोट्रॉफ अँड लिव्ह ॲज प्रिडेटर ऑर पॅरासाइट. ओके, प्रिडेटर किंवा पॅरासाइट. बेल्यूड प्रिमिटिव्ह रिलेटिव्ज ऑफ ॲनिमल्सचे प्रिमिटिव्ह रिलेटिव्ज असं कशाला म्हटलं तर दॅट इज द प्रोटोझोन्स. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दॅट इज इम्पॉर्टंट. सो दिस इज इम्पॉर्टंट. ओके, आता ह्याचे 4 ग्रुप्स आहेत. ओके, फर्स्ट वन इज अमिबॉइड प्रोटोझोन्स. ओके, फर्स्ट वन इज द अमिबॉइड प्रोटोझोन. लिव्ह इन फ्रेश वॉटर, सी वॉटर ऑर मॉइस्ट सॉईल. हे कुठं असतात? फ्रेश वॉटर, सी वॉटर ऑर मॉइस्ट सॉईलमध्ये असतात. ओके, त्यानंतर मूव्ह अँड कॅप्चर देअर प्रे बाय पुटिंग आउट सुडोपेडिया फॉल्स फिट इन अमिबा. ओके, अमिबॉइड प्रोटोझोन अमिबा. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. आणि हे कॅप्चर मूव्ह अँड म्हणजे त्यांचे जे फॉल्स फिट असतात ना ते बाहेर साईडला ठेवतात आणि प्रे कॅप्चर करतात. सो दिस इज अमिबा एक्झाम्पल आहे. अमिबॉइड प्रोटोझोनचं एक्झाम्पल इज द अमिबा. आणि ह्यांचं जे फॉल्स फिट दॅट इज त्याला फॉल्स फिटला काय म्हणतात? सुडोपोडिया बाहेर साईडला ठेवतात आणि प्रेला कॅप्चर करतात. ओके, मराईन फॉर्म्स सिलिका शेल्स ऑन देअर सरफेस. ओके, म्हणजे जे मराईन फॉर्म्स असतात ना ह्याच्यामध्ये सिलिका शेल्स ऑन द सरफेस. ओके, सम आर पॅरासाइट्स सच ॲज एंटामिबा. ह्याच्यातले काही काही पॅरासाइट्ससुद्धा असतात काय म्हणतात एंटा अमिबासारखे. ओके, ह्याच्यातले इम्पॉर्टंट काय काय लिव्ह इन फ्रेश वॉटर, सी वॉटर ऑर मॉइस्ट सॉईलमध्ये सुद्धा राहतात. मूव्ह अँड कॅप्चर द प्रे बाय पुटिंग आउट सुडोपोडिया. म्हणजे जे फॉल्स फिट असते त्याला फॉल्स फिटला काय म्हणतात? त्याला सुडोपोडिया म्हणतात ॲज इन अमिबा. ओके, मराईन फॉर्म्स सिलिका ऑन देअर आउटर सरफेस. सम आर पॅरासाइट्स सच ॲज एंटामिबासारखे काय काय पॅरासाइट्स सुद्धा असतात. पॅरासाइट्स म्हणजे अदर ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतात. ओके, दॅट्स इट. डन. ओके, काय काय होतं? लिव्ह इन फ्रेश वॉटर, सी वॉटर ऑर मॉइस्ट सॉईल. ओके, मूव्ह अँड कॅप्चर देअर प्रे बाय पुटिंग आउट सुडोपोडिया. ओके, फॉल्स फिट ॲज इन अमिबा. ओके, मराईन फॉर्म्स सिलिका शेल्स ऑन द सरफेस. सम आर पॅरासाइट्स सच ॲज अँटा अमिबा. ओके, गॉट इट. ओके, त्यानंतर हे झालं अमिबॉइड प्रोटोझोन. त्यानंतर आलं फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स. ओके, फ्लॅजेलेटेड कसे असतात? फ्री लिव्हिंग ऑर पॅरासिटिक. फ्री लिव्हिंग ऑर पॅरासिटिक. ह्याच्याकडे फ्लॅजेल असतं. दॅट इज इम्पॉर्टंट. फ्लॅजेलला प्रेझेंट असते. द पॅरासिटिक फॉर्म्स कॉज डिसीजेस सच ॲज स्लीपिंग सिकनेस. यस, स्लीपिंग सिकनेस कोण कॉज करतं आहे? फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. ओके, स्लीपिंग सिकनेस एक्झाम्पल ट्रॅपन्सोमा. सो ह्यातलं इम्पॉर्टंट काय आहे? फ्लॅजेलला प्रेझेंट असते, स्लीपिंग सिकनेस कॉज करते आणि ट्रायपन्सोमा ह्याचं एक्झाम्पल. फ्री लिव्हिंग ऑर पॅरासाइटिक. ओके, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोनवरून लक्षात ठेवा. फ्लॅजेला, स्लीपिंग सिकनेस, ट्रायपन्सोमा. ओके, डन. त्यानंतर इज द सिलिएटेड प्रोटोझोन. ओके, ह्याचे हे इमेजेस बघा बरं का. इमेजेसवरून तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल. आता हे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन असं आहे. सो ह्याच्यावरून इमेजेस. ट्रायपन्सोमाची इमेज. ॲक्वॅटिक ॲक्टिव्हली मुव्हिंग बिकॉज ऑफ थाउजंड्स ऑफ सिलिया. ह्याच्यावरती सिलिएटेड असो, ह्याच्यावरती thousands of cilia present. Yes, that's it. You can have cavity gullet that opens outside the cell surface. Okay, the coordinated movement of rows of cilia causes the water laden with food to be steered into the gullet. Example paramushroom. So ह्याचं लक्षात काय ठेवायचं फक्त की बाबा सिलिएटेड आहे. सो ह्याच्याकडे सिलिया प्रेझेंट असतात. थाउजंड्स ऑफ सिलिया प्रेझेंट असतात. एक्झाम्पल पॅरामोशन. जास्ती हे बाकीचं जस्ट लक्षात. हॅव कॉल्ड कॅव्हिटी दॅट इज द गल्लेट. ओके, ओपन्स आउटसाइड द सेल सरफेस. ओके, डन. हॅव कॅव्हिटी गल्लेट दॅट ओपन्स द आउटसाइड अँड एक्झाम्पल पॅरामोशन. ओके, दॅट्स इट. लास्ट वन इज द स्पोरोझोन्स. स्पोरोझोन्स म्हणजे काय? इन्क्लूड्स डायव्हर्स ऑर्गॅनिझम दॅट हॅव इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेज इन देअर लाईफ. ओके, इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेज असते कोणाकडं? स्पोरोझोन्सकडे. द मोस्ट नोटरियस इज प्लाझ्मोडियम मलेरियल पॅरासाइट. प्लाझ्मोडियम कॉज मलेरिया डिसीज विच हॅज
स्टॅगरिंग इफेक्ट ऑन ह्युमन पॉप्युलेशन. एक याच्या स्पोरोझोन्सचं इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेज असत्या, दॅट दी प्लाझ्मोडियम मलेरियल पॅरासाईट. ओके, फर्स्ट वन इज द अमिबॉइड प्रोटोझोन. अमिबॉइडचं काय बाबा की फॉल्स स्पीड बाहेर साईडला ठेवतं आणि फॉल्स स्पीड बाहेर साईडला ठेवून दॅट इज द अमिबा आणि अँटामिबा. ओके, हे जे दोन एक्झाम्पल लक्षात आले. त्यानंतर कोणतं होतं फ्लॅजिलेटेड. फ्लॅजिलेटेडचं फ्लॅजिला प्रेझेंट असतो, स्लिपिंग सिकनेस कॉज करतं आणि ट्रायपानोसोमा. ओके, त्यानंतर सिलिएटेड प्रोटोझोन. सिलिएटेड प्रोटोझोनचं काय थाउजंड्स ऑफ सिलिया प्रेझेंट असतात, कॅव्हिटी प्रेझेंट असते आणि एक्झाम्पल पॅरामोशियम. ओके, दॅट्स इट, डन. आणि त्यानंतर सिलिएटेड नंतर लास्ट वन इज द स्पोरोझोन्स. स्पोरोझोन्सचं स्पोर लाईक स्टेज इन देअर लाईफ सायकल, दॅट इज द प्लाझ्मोडियम, दॅट इज द मलेरियल पॅरासाईट. ओके, डन. काय होते एक ह्याला बिलीव टू बी प्रिमेटिव्ह रिलेटिव्स ऑफ ॲनिमल्स. ह्याचे 4 टाईप्स होते, अमिबॉइड, परत त्यानंतर फ्लॅजिलेटेड, सिलिएटेड आणि स्पोरोझोन्स. ओके, अमिबॉइडचं अमिबा अँटामिबा, फ्लॅजिलेटेडचं फ्लॅजिला प्रेझेंट असतात आणि स्लिपिंग सिकनेस कॉज करते आणि ट्रायपानसोमा. ओके, सिलिएटेडचं सिलिया प्रेझेंट असते आणि ह्याचं जे एक्झाम्पल आहे दॅट इज द पॅरामोशियम. पॅरामोशियम आणि कॅव्हिटी जे असते त्याला गल्लेट म्हणतात. ओके, आणि स्पोरोझोनचं मलेरियल पॅरासाईट आणि इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेज इन देअर लाईफ सायकल. ओके, डन. दिस मच इज इम्पॉर्टंट. अमिबा फॉल्स स्पीड बाहेर साईडला ठेवून प्रे कॅप्चर करते, दॅट इज दी ॲज इन अमिबा. अँटामिबा जसं की पॅरासाईट असते. फ्लॅजिलेटेडमध्ये फ्लॅजिला प्रेझेंट असते आणि हे जे असते ते स्लिपिंग सिकनेस कॉज करते आणि एक्झाम्पल इज द ट्रायपानसोमा. सिलिएटेड सिलिया प्रेझेंट थाउजंड्स ऑफ सिलिया प्रेझेंट असतात आणि हे जे असते ते कॅव्हिटी असते ओपन, दॅट इज द गल्लेट म्हणतात त्याला. आणि लास्ट वन इज द स्पोरोझोन्स. हिअर इज द इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेज असते. ओके, गॉट इट. ओके, थँक्यू सो मच. होप यू गॉट इट. बाय बाय.